नमस्कार, मैं हूं आपके साथ ऋतिका पांडे और आप देख रहे हैं न्यूज 21 और अब खबरें देखें अन्य राज्यों से। जिले में हुई अतिवृष्टि और बेमौसम बारिश ने किसानों की कमर तोड़ दी है। धान, सोयाबीन, कपास और सब्जियों की फसलें पूरी तरीके से बर्बाद हो चुकी हैं। किसानों ने पहले ही दोबारा पेराई और रुपाई में भारी खर्च किया था, लेकिन अब लगातार बारिश से फिर संकट गहरा गया है। इस गंभीर स्थिति को देखते हुए नानाभाई पटेल के नेतृत्व में प्रतिनिधिमंडल ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को जिलाधिकारी भंडारा के माध्यम से ज्ञापन सौंपा है। ज्ञापन में जिले को ओला सूखा क्षेत्र घोषित करने और प्रभावित किसानों को प्रति हेक्टेयर 1 लाख की आर्थिक सहायता देने की मांग की गई है। साथ ही नुकसानग्रस्त किसानों को तुरंत पंचनामा कर मुआवजा वितरण शुरू करने की अपील की गई है। भंडारा से हंसराज की रिपोर्ट। वर्षाला ज्यावेळेस आमचं धानाची जी नर्सरी होती त्यावेळेस अतिवृष्टीनं आमचं नर्सरी खराब झाल्यात। ते कसं तरी आम्ही सावरलो त्याच्यातून आणि आता या सातत्यानं पावसामुळे झालेल्या नुकसानीलाही कसं तरी सांभाळलं। मोठ्या प्रमाणात पैसा या धान पिकासाठी खर्च केला गेला, पण जेव्हा पीक हातात यायची वेळ आली आणि हा जो नोव्हेंबर महिन्याचा जो पाऊस पडला या पावसामुळे ऑक्टोबरमध्ये पाऊस जो पडला त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं। हातातलं पीक आता त्या धानाला कोंब आलेले आहेत आणि पूर्ण 100% शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। एकीकडे सरकारचं धोरण हे सरकार विरोधी आहे। नाममात्र पैसे देण्याचं सरकारने जाहीर केलेलं आहे। मागच्या काळात तर भंडारा जिल्हा त्याच्यातून सोडला होता, मग आम्ही दबाव आणला तर मग भंडारा जिल्हा त्याच्यामध्ये टाकला आणि आता नाममात्र काही मदत ती मागची द्यायला सुरुवात केलेली आहे। पण आता जे 100% नुकसान झालेलं आहे याचं हेक्टरी 1 लाख रुपये या धान उत्पादक शेतकऱ्याला दिले गेले पाहिजेत। ही मागणी आम्ही आता माननीय जिल्हाधिकारीच्या माध्यमातून राज्य सरकारला केलेली आहे।